लेबनीज चिकन शोरमा. लेबनीज चिकन फ्राईज. चिकन फ्राईज कसं वाटतं खायला? चांगलं आहे, मस्त आहे. याच्या पहिले कधी खाल्लेलं आहे? इथलं ट्राय केलेलं? मी केलेलं, यांना आणलंय ट्राय. पारवी पारवी कसं लागतं शोरमा? कसं वाटला? छान आहे. आपल्याकडे कसं 2-3च व्हरायटी भेटतात पण हो असं चांगलं काहीच भेटत नाही. चांगला असं म्हणजे फ्रँचायसी आयटम हा पहिल्यांदा फर्स्ट हा असेल ओहो शोरमा. तर नमस्कार मित्रांनो, मी निखिल पाटील आपल्या मराठी मुंबईकर या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आणि आज आपण आपल्या पेणमधल्याच ओहो शोरमा या रेस्टॉरंटला आपण भेट देण्यासाठी आलेलो आहोत. तुम्ही बघितलं असेल स्टॉलवरती तर शोरमा बघितला असेल, पण इथे खूप प्रकारचे व्हरायटी शोरमा आहेत. तर कुठल्या कुठल्या प्रकारची आपल्याला व्हरायटी बघायला भेटते शोरमामध्ये ते आता आपण जाणून घेऊया इथे जाऊन. आणि नेमकं आजच त्यांची 1 वर्ष पूर्ण कंप्लीट झालेलं आहे. तर आज ऑफर वगैरे देखील ठेवलेली आहे त्यांनी. तर बघूया आपण आज एक्सप्लोर ओहो शोरमा. ओहो शोरमा आणि आपल्यासमोर बघू येत आहे ऋषी कोळी आहे, ओहो शोरमाचे ओनर. काय ऋषी? एक मजेत. बघू शकत आहे खूप सारे अशा व्हरायटी आहेत शोरमामध्ये. आणि आता आपल्याला आतून किचन देखील बघूया ओहो शोरमाची. पहिले पण खाल्लं आहे का? आज पहिल्यांदा खाल्ला? पहिले पण खाल्लं आहे ना? कसं वाटतं टेस्ट? मित्रांपेक्षा कसं वाटतं? आणि आज फ्री आहे 2 वर 1 फ्री आहे. आज 2 वरती 1 फ्री आहे. आज ऑफर आहे ऋषीकडे. पर्णिका हाय कर. हाय 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 पर्णिका. शोरमा खायला आली. काय रिव्ह्यू द्याल तुम्ही? कसा वाटला? तुम्ही काय घेतलेलं? लेबनीज फ्राईज. लेबनीज फ्राईज कसं वाटलं खायला? चांगलं वाटलं. वेगळीच टेस्ट आहे. थोडी वेगळीच टेस्ट आहे. तुम्ही पहिले यापुढे पहिले पण इथे खाल्लेलं आहेत का फर्स्ट टाइम खाल्लं? पहिल्यांदाच ट्राय केलं का? हा प्रकार पहिल्यांदाच बघितलं काय? तर कसं चांगलं वाटलं ना? तर मित्रांनो हे 3 मित्र आहेत. तर काय घेतलं तुम्ही? लेबनीज चिकन शोरमा. लेबनीज चिकन फ्राईज. चिकन फ्राईज कसं वाटतं खायला? चांगलं आहे, मस्त आहे. याच्या पहिले कधी खाल्लेलं आहे? इथलं ट्राय केलेलं? मी केलेलं, यांना आणलंय ट्राय. कशी आहे टेस्ट? कशी वाटली? खूप मस्त आहे. पारवीज तुम्हाला इथंच नावाने आहे का? इथंच ब्लॉगिंग चॅनल काय? अच्छा, पारवीज ब्लॉग म्हणून आहे. तर आपल्याकडे तुम्हाला काय पारवी कसं लागतं शोरमा? कसा वाटला? छान आहे, मस्त आहे, टेस्टी आहे ना? पहिले कधी खाल्लेलं तुम्ही इथला शोरमा? कधी इतरांपेक्षा वेगळा आहे ना, जरा स्वीट पण आहे, जास्त तिखट नाही आहे. हो. तुम्हाला कसं वाटला शोरमा? इथलंच खाताय? थँक्यू. हो शोरमा बघितलंच आपण. खूप सारी गर्दी आहे, खूप सारे आणि व्हरायटी देखील आहे त्याच्यामध्ये. तर ऋषी आपल्याला सजेस्ट करेलच आपण काय घ्यायला पाहिजे. तर आपल्याबरोबर कल्पेश कोळी देखील आहेत. सगळे भाऊच आहेत तुम्ही. तर सांगतील आपल्याला. आता तुम्हाला किती वर्ष झाला? म्हणजे 1 वर्ष आज पूर्ण झालं ना? त्याच्यामुळे आज ऑफर देखील आहेत तिथे. तर कसा रिस्पॉन्स आहे पब्लिकचा? रिस्पॉन्स चांगला आहे पब्लिकचा. जो आपल्याकडचा खातो पूर्ण रेग्युलर कंटिन्यू आपल्याकडे खातो, कोणीही खाल्लं नाही. आणि बाहेरच्या फूडपेक्षा एकदम बेस्ट फूड आहे. यांच्या म्हणजे
वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत. किती व्हरायटी आहेत तरी? जवळजवळ 15 ते 16 आहेत वेगवेगळे शॉर्मा. अच्छा. टेस्टनुसार स्पायसी पासून सगळे खट्टा लहान मुलांसाठी लहान मुलांसाठी पण लहान मुलांसाठी पण चांगले आहेत आपल्याकडे. म्हणजे आपण ते नॉर्मली खातो. फ्राईज आहेत, चिझी फ्राईज आहेत, चिकन फ्राईज आहेत, वेगवेगळे. म्हणजे कोणी कितीपासून आता कितीपर्यंत? कितीपासून कितीपर्यंत? 80 रुपयापासून आपला शॉर्मा सुरू होतो. तो 120 पर्यंत आहे, 150 पर्यंत आहे. जसं तुम्हाला त्याच्यात काही ॲड करता येईल ते पण आम्ही करून देतो. चीज म्हणा, दुसरं स्पायसीस म्हणा. थँक्यू. कल्पेश दादाने आपल्याला थोडीफार शोरूमबद्दलची माहिती दिली. कशी प्राईज आहे आणि खूप प्रकारचे आहेत. आता त्यांची थोडक्यात नावं कळतील का? चिझी फ्राईज, चिझी शॉर्मा आहे, टिक्का आहे, बटर चिकन आहे, आचारी मस्ती शॉर्मा आहे, परत पेरी पेरीमध्ये आहे, मेक्सिकन आहे, बटर चिकन, तिथला शेजवान आहे. असे बरेच आहेत. म्हणजे 15 ते 16 आहेत. आणि त्याच्यात तुम्हाला कोणतेही सॉस तुम्हाला म्हणजे म्हणा मसाला एक्स्ट्रा हे करून देऊ आम्ही टेस्ट. ठीक आहे. तर आता कल्पेश दादाने आपल्याला माहिती सांगितली. आता आपण टेस्ट देखील करूया. ऋषी तुला काय वाटतं कुठला शोरमा घ्यायला पाहिजे आम्ही? डबल चिकन चीज. डबल चिकन चीज. 54 ठीक आहे. एक डबल चिकन चीज आम्हाला शोरमा द्या. नॉनव्हेज शोरमा खातो पनीर शोरमा देखील आहे. आता पनीर वगैरे फ्राय करून घेतलेलं आहे. बघू शकता या साईडला पनीर आहे. पनीर शोरमा तयार करणार आहे. या साईडला चिकन फ्राय बघू शकता. KFC क्रिस्पी चिकन. मित्रांनो तुम्ही विचार करत असाल का व्हेजसाठी नंतर त्याच्यामध्ये काय? तर व्हेज हा वेगळाच आहे. कारण का इथे फक्त आपल्याला फिंगर चिप्स वगैरे फ्राय होतात आणि या साईडला चिकन फ्राय होतं. तर वेगवेगळा कंपार्टमेंट आहे. व्हेज मित्रांनो व्हेजसाठी वेगळाच आहे. चटणी वगैरे पण आणि मेयोनीज वेगळा काढून ठेवलेला आहे. आणि इकडे या साईडला व्हेज रेडी होत आहे. पनीर चीज शोरमा. अच्छा पनीर मॅक्सिमम. ये है पनीर टिक्का. ये पनीर टिक्का शोरमा आणि तो साधा पनीर आहे. नहीं, पनीर में चिकन. पनीर मैश चिकन और ये पनीर टिक्का. हाँ स्पेशली. रोटी गरम कर दो जरा. आपली सगळी मंडळी देखील आले खायला. 200 वाला किती? 200 वाला शोरमा घ्या रे. अरे डिस्कशन झालं. किती डिस्कशन करायला घ्या जरा वाटप. कुठला कुठला डिसाईड केला? चिकन चिझी डबल चिकन चिझी डबल शोरमा. विकी तुम्ही किती वेळा शोरमा खाल्लाय तरी इथला? इथे मी जवळजवळ आठवड्यात ना एकदा तरी येतो. कसं वाटतं तुला इथला शोरमा खायला? ओ हो हो ओ हो शोरमा. मित्रांनो पेरी पेरी प्लॅटर तयार करतायत. आपला शोरमा ओपन शोरमा प्लेटर आलेला आहे. पिल्लू आपलं टेस्ट करते. पिल्लू चिकन खाऊन बघ. चिकन आता पिल्लू टेस्ट घेणार आहे शोरमा. एक कासरी देखील येतो. अप्रतिम डेट आहे. खूप भारी आहे. मला बोलल्या प्रकारे मेयोनीजची टेस्ट आहे जरा वेगळीच आहे. खूप अशी वेगळी टेस्ट आहे मेयोनीजची. एकदम मस्त. मोजिटो आवडलं ना शोरमा? परत दिसतं काय? परत येशील ना का? नक्की. खूप मस्त आहे. चिकनचा जो स्वाद आहे ना तो अप्रतिम आहे. आणि त्याच्याबरोबर मेयोनीजची टेस्ट
एकदम अल्टिमेट आहे, जबरदस्त एकदम लागतं. खूपच मस्त एकदम आपण असं शोरमा मी कधीच कुठं खाल्ला ना, इतका भारी शोरमा आहे, खूप भारी शोरमा. मी आता एकच मागवला, कारण खूप गर्दी आहे, त्याच्यामुळे ऑर्डरला देखील खूप टाईम जाते. त्यामुळे आम्ही एक कोकण शोरमा मागवला सध्या आणि एक मोजिटो मागवला. खाऊया खाऊया. आवडलं तुला? मस्त असा मोजिटो आहे, भारी टेस्ट आहे. पुदिनाचा फ्लेवर एक नंबर आहे. तर मित्रांनो, आपण हा एक प्लेटर मागवलेला आणि प्लेटरच एवढा भारी आहे ना, मला तर जेवायची इच्छा नाही होणार आता नंतर. पण मी एवढंच खाल्लेलं आहे, अर्धा पेलो खाणार आहे. पण माझा पोट पॅक झाला आणि मोजिटो मला आवडला. मोजिटो जबरदस्त. जेवायची गरजच नाही, पोट फुल पॅक होतं. एक शोरमा एक प्लेटर घेता तुम्ही, आरामात दोघं जण नॉर्मल आरामात लागतो. आणि चिकनची अजिबात कंजूसी नाही आहे, फुल चिकन भरभरून आपल्याला भेटतं. त्याच्यामुळे पैसा वसूल आहे, एकदम मजा आली खायला. डबल चिकन चीज शोरमा घेतलेला आहे. तर पिल्लूला रोलवाला शोरमा पाहिजे होता, त्याच्यामुळे रोलवाला शोरमा एक घेतला आहे. पिल्लू हा बघ रोलवाला शोरमा, याची टेस्ट कशी आहे ते सांगा आता. डबल चीज घे पिल्लू, याची टेस्ट कर. पिल्लू किती खाणार आहे, हे खाणार ते खाणार, किती खाशील? संपेल का? हां घरामध्ये तुला काय पिल्लू? अरे 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 आलं बाहेर आला. अच्छा खाल्ला पिल्लू, कसा वाटला? का दे फोटो दे. कसं आहे? भारी आहे. का जेवशील का घरी? एकदम काम पोट भरणार आहे. तर मित्रांनो, याची आता टेस्ट मी सांगतो मला. एकदम क्रीमी, चिकन भरभरून आहे एकदम. मागाशी बोलल्याप्रमाणेच एकदम भारी आहे. छान आवडला. बाहेर तुम्हाला ही कुठेच टेस्ट भेटणार नाही शोरमाशिवाय. बाहेर आता थोडासा महाग होता, एक 20-30 रुपयाचा फरक आहे. पण शोरमाला जी टेस्ट आहे ती एकदम मस्त आणि एकदम कॉन्टिनेंटल टेस्ट आहे. तर आता आपल्याबरोबर आहे ऋषी कोळी, जे या ओहो शोरमाचे ओनर आहेत. तर त्यांच्याकडून जाणून घेऊया कन्सेप्ट त्यांच्या मनामध्ये कसा आला आहे आणि कशाप्रकारे त्यांचा आता रिस्पॉन्स आहे, पब्लिकचा रिस्पॉन्स कसा आहे, तर काय आहे हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. तर ऋषा, आता तू किती 1 वर्ष पूर्ण आला? 1 वर्ष झालं. तर 1 वर्षामध्ये तुला कसा वाटलं पब्लिकचा रिस्पॉन्स? चांगला आहे, पब्लिकचा रिस्पॉन्स खूप चांगला आहे. तुझ्या डोक्यामध्ये कसं बघा? आणि हा मेन याचं म्हणजे जी ब्रांच आहे हां, ओहो शोरमा आहे, तुम्ही फ्रँचायझी घेतली? फ्रँचायझी घेतलेली आहे. तर हे कुठून म्हणजे कसं काय? ते मी एकदा नेरूळला असंच वाशीला फिरायला गेलेलो, तर मी तिथे ट्राय केलेलं, तर मला आवडलं ते. त्यामुळं आपल्याकडे आणायला काही हरकत नाही आहे. आणि आपल्याकडे कसं 2-3च व्हरायटीज भेटतात पेन. हो, असं चांगलं काहीच भेटत नाही. चांगला असं म्हणजे फ्रँचायझी आयटम हा पहिल्यांदा फर्स्ट हा असेल ओहो शोरमा फ्रँचायझी आयटम आपल्या पेणमध्ये. आता इडली वगैरे ते आलेलं आहे, ते आहे वेगळंच. पण ओहो शोरमा हा एक वेगळाच ब्रँड आहे आणि खरोखरच एकदम भारी शोरमा आहे. एक तुम्ही टेस्ट खरोखर येऊन करून बघाल, तर तुम्ही एकदा खाल तर नक्की पुन्हा पुन्हा याल, कारण का वेगळा बाकी इतर शोरमांपेक्षा याची टेस्ट खूपच वेगळी आहे एकदम. आणि चिकन वगैरे तर भरभरून भेटतं तुम्हाला, म्हणजे पैसा वसूल आहे शोरमा. नक्की एकदा येऊन तुम्ही ट्राय करून बघा. जर हायजीनच्या गोष्टीमध्ये बघितलं तर एक नंबर आहे सर्व, म्हणजे खूप चांगल्यारीत्या तुम्ही आता बघितलंच आहे. किचन देखील त्याचं ओपन किचन आहे पूर्ण. आणि आपण इतर ठिकाणी बघतो तर आपल्याला कोबी वगैरेच भेटते शोरमामध्ये, पण इथे तुम्ही बघू शकता बीट वगैरे हे सर्व वापरलेलं आहे आणि खूप चांगली क्वालिटी मेंटेन केलेली आहे. तर 10-20 रुपयाने माणसांना फरक पडत नाही. आपल्या शरीर हे आपलं खूप महत्त्वाचं आहे. आपण इतर ठिकाणी हातगाडीवरती वगैरे शोरमा खातो, तो कितपत योग्य आहे ते मला पण माहिती नाही, पण इथे खूप म्हणजे तुमच्या हेल्थची देखील काळजी घेतली जाते. कसं वाटतं ऋषिता तुला, का तुम्ही कितपत म्हणजे लोकांची पण काळजी घेतलेली आहे? तर आम्ही बघा ना, कॅप वगैरे घालून आम्ही आत्ता सध्या ग्लोज संपले, ग्लोज वगैरे घालून आम्ही सर्व हे करतो. बाकी ठिकाणी पण रोडच्या साईडला पण शोरमा भेटतात
60-70 रुपयाला वगैरे. पण ते हेल्थसाठी नाही ना, आपण थोडं कसं क्वालिटी देतो आपण. हेल्थसाठी आपण जो चांगला आम्हाला जेवढं चांगलं करतो तेवढं आपण चांगलं करता येईल तेवढं. लोक पण 10-20 रुपयाकडे बघतात, पण ते 10-20 रुपयाकडे बघल्यानंतर आपल्या जीवाला हानिकारक असतात. बरोबर आहे. कलर वगैरे आपण प्रॉपर म्हणजे मिक्स करतच नाही. आपण तर आता ट्राय केला शोरमा, एकदम मस्त शोरमा होता. बघितलंच आपण कशा प्रकारे तयार होता आणि एकदम मलाईदार शोरमा होता, जबरदस्त. तर आता ऋषिदा अजून काही कन्सेप्ट आणतोय. आता मी एक माझं चालू आहे म्हणजे तंदुरी सेंटर. एक 15-20 प्रकारच्या तंदुरी कबाब, 15-20 प्रकारच्या तंदुरी कबाब आहे. परत त्यानंतर रुमाली रोटी वगैरे. माझं म्हणजे कसं आम्हाला खाण्याचं खूप आवड आहे. पेनमध्ये आम्हाला काहीच भेटत नाही. आम्हाला खायचं असेल तरी वाशी, मुंबई, पनवेलला जायला लागतं. त्यामुळे आपल्या पेनकरांसाठी काहीतरी आणायला पाहिजे. बरोबर आहे, आणलंच पाहिजे. खूप लोकांची रिक्वायरमेंट खूप आहे. फक्त त्यांच्याकडे खाण्यासाठी भेटत नाही. मग आपण पण बर्गर साधं खायचं असेल तरी पण आपल्याला वाटतं वाशी पनवेल साईडला साईडला जायला लागतं. त्यामुळे आता एक आस्ते असते मी चालू आहे माझं तंदुरी पण होतं. आता एक महिन्यात सर्विस चालू येईल. तुम्हाला इन्व्हिटेशन भेटेलच तुम्हाला सर्वांना. खूप खूप शुभेच्छा. थँक्यू आणि नक्की तुम्ही या ओहो शर्माला भेट द्या. आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. शोरमाला भेट दिली आणि खूप अप्रतिम असा शोरमा आहे, जबरदस्त आहे. खूप मजा आली खायला, भारी वाटला. तर तुम्ही जर येत असाल तर आपल्या पेणमध्ये नगरपालिकेजवळ हा शोरमा आहे. नक्की भेट द्या. एकदा टेस्ट तर करून बघा, कमेंट करा. पण खरोखरच खूप भारी टेस्ट आहे, मस्त आहे.